जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. पूर्ण मुंबई उलटून आली असं वाटत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? सुखाच्या प्रवासमध्ये परत मी स्वागत करतो तुमचा होस्ट तुषार हराळे. तर आज आपण चाललो आहोत वाराणसीला. वाराणसी तुम्हाला बोललं, वाराणसी म्हणजे कुठे? मुंबईतली वाराणसीमध्ये चाललोय. तर तुम्हाला थोड्या वेळात कळेल, म्हणजे वाळकेश्वरला. चला, आता आहोत सध्या आपण गोरेगाव स्टेशनला. तर गोरेगाव स्टेशनवरून आपण चाललोय वाळकेश्वरला. ते आज का चाललोय, कशासाठी चाललोय ते तुम्हाला कळेलच. पण असं म्हणतात की जिथे विज्ञान हरतं तिथून देवाचा चमत्कार चालू होतो. ते का आणि कसं आहे ते पण आपण आज बघणार. चला बघूया. सध्या आलो आपण ग्रँड रोड स्टेशनला. ग्रँड रोड स्टेशनवरून आपल्याला वेस्टला जायचं आहे. तर आज आपल्या बरोबर आहेत आपले बालपणीचे म्हणजे कॉलेजचे मित्र ओमकार, गुरव. सोहम तर आहे, सोहम तर नेहमीच असतो आपल्या ब्लॉग मध्ये. पण आज आपल्या बरोबर आपले नवीन खास मित्र, चड्डी मित्र बोलता येईल असे आपले ओमकार आहेत बरोबर. जसं तुम्ही स्टेशनच्या बाहेर आलात तर बघा, हा सरळ रस्ता येतो. इथे तुम्हाला यायचं आहे. सिग्नल इथे मेन सिग्नल आहे. तर हा रस्ता दिसतो तुम्हाला, बाटला रस्ता दिसतो, हा गिरगावला जातो. तर आपल्याला जायचं आहे ब्रिज खाली. तिथून ब्रिज खालून आपल्याला बस भेटेल. तुम्ही स्टेशनच्या बाहेर आलात का तुम्हाला टॅक्सी सुद्धा आहे आणि बस सुद्धा आहे. तर आपण आता बसनी जातोय. 5-5 रुपये तर आहे, त्यामुळे बसने जाऊया. चला, ब्रिज खालून कुठली बस आहे काय बघूया आणि मी तुम्हाला सांगतो कुठली बस जाते तिथून. चला. तसं तुम्ही ग्रँड रोड स्टेशनच्या बाहेर आलात म्हणजे मी तुम्हाला सांगितलं सरळ येऊन तुम्हाला लेफ्ट मारायचा आणि इथं बस स्टॉप आहे. तुम्हाला इथून 42, 106 आणि 67 ही बस नंबर 105, 67 आणि 106. हा एक मिनिट परत सांगतो तुम्हाला कुठली बस आहे. 105, 42 आणि 67 ह्या 3 बस आहेत. तुम्हाला डायरेक्ट वाळकेश्वरला घेऊन सोडतात तिथे. तर तिथे उतरायचं आहे आणि तिथून जवळच आहे मंदिर. तर ते तुम्हाला दाखवलं जातं आता. चला आता पहिला बस पकडूया, बसची वाट बघूया. कारण की लाईन भरपूर लागली, कारण की भरपूर क्राऊड आहे ना तिथे आज येणार. चला, वाळकेश्वर ह्या स्टॉपवरती उतरायचं आहे. बघ बस मध्ये आपण आता ह्या बसमधनं उतरलोय. तर इथून आपल्याला सरळ जायचं आहे. 5 मिनिटं चालत इथून. रोड बघा फक्त मित्रांनो, सगळी पब्लिक इथे झाली. पूर्ण मुंबई उलटून आली असं वाटायला लागलं इथे. ते का आले मी तुम्हाला 2 मिनिटात सांगणारच आहे. मी तुम्हाला सांगितलं नाही आपण का आलोय इथे आज. तर आपण आज बाणगंगेला का आलोय, कारण की वर्षातून एकदा होणारी जी गंगा आरती आहे, वर्षातून एकदा होणारी जी गंगा आरती आहे ती आज आहे. आज डेट आहे 15 नोव्हेंबर. तर आज ती आरती होते. तुम्हाला आवाज येत असेल, एक स्मॉल असा तुम्हाला आवाज येत असेल, छोटा पाणीचा आवाज असेल. आपण बघा ना, बघा ना, क्राऊड किती. पूर्ण पब्लिक आज इथेच चालली आहे. एवढा क्राऊड आहे इथे. खूप मजा येणार आहे, कारण की मी पहिल्यांदा अशी गंगा आरती कुठेतरी अनुभवणार आहे. बघा आवाज वाढायला लागला जसं आपण थोडं जवळ चाललोय. बघा आपली पालखी निघाली आहे. वाळकेश्वर मठाची काशीची पालखी निघाली आहे बघा. मित्रांनो पालखी बघा, पालखी. पालखीचं दर्शन घ्या मित्रांनो, पालखीचं दर्शन घ्या. महादेव महादेव. बाप गर्दी बघा मित्रांनो, बघा काय गर्दी आहे बघा फक्त मित्रांनो. खूप गर्दी आहे. उभं राहायला जागा असताना आता आपण आता असं वाटतं आपल्याला लेट झालाय. बघूया आता पुढे जाऊन एक जागा पकडूया आणि मग तुमच्याशी बोलूया आपण. मित्रांनो ह्यासाठी आपण खरं तर आज आलो इथे बाणगंगेसाठी. हे बघा आज आपली गंगा आरती आहे इथे. वर्षातून जी एकदा होते आरती. आज 15 तारीख आहे, 15 नोव्हेंबर 2024. तर आज पौर्णिमा आहे. बघा ना व्ह्यू, बघा ना मित्रांनो, फक्त व्ह्यू कॅप्चर करा फक्त. खूप चांगला असा व्ह्यू आहे. खूप गर्दी पण आहे. नशीब आमचा की आम्हाला आतमध्ये यायला भेटलं. सबसे बड़ा स्रोत और ये बाणगंगा इसका सबसे बड़ा उदाहरण है.
तभी तो अरब सागर से घिरे हुए मुंबई के इस मालाबार हिल्स इलाके में मौजूद ये बाणगंगा तालाब सागर के खारे पानी से घिरे होने के बावजूद ये स्थल चमत्कारिक रूप से ताजे पानी का एक अविरल स्रोत है। इस तक पहुंचने वाले श्रद्धालुओं के लिए जगह मुंबई की भीड़ भाड़ से दूर शांति के गहरे सागर में डुबकी लगाने का एहसास देती है। तसेच इथे आल्यावरती ईव्हीच्या स्वरूपामध्ये आम्हाला जो आपला बाणगंगेचा इतिहास दाखवण्यात आला। बाणगंगा हे स्थान आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानले जाते। असे बोलतात 1120 मध्ये इथे मंदिर बनवले गेले होते। परत पोर्तुगीजांनी हे डिस्ट्रॉय केले। नंतर परत 1860 मध्ये हे मंदिर बनवले गेले होते। इथे तुम्हाला 30+ धर्मशाळा सुद्धा आहेत। इथे मंदिराचं टायमिंग पण आहे 12:30 ते 3 ह्या काळामध्ये मंदिर बंद असते। त्यामुळे जर तुम्ही आलात तर असा टाइम काढून या की तुम्हाला दर्शन पण होईल। लॉ 8 पर्यंत बघा, खूप असं वेगळंच काहीतरी वाटतंय ते आल्यावर। थोड्या वेळात आरती चालूच होणार आहे आता, सगळं आता प्रोग्राम आता चालूच होईल इथे। ब्लॉग एंड पर्यंत बघा, खूप मजा येणार आहे आरती बघायला। तुम्हाला सगळं जेवढं आपल्याला दाखवलं तेवढं आपलं दाखवणार आहे। ईव्ही त्यांनी दाखवला, ईव्ही कसं वाटतं ते सांगा। ईव्ही मध्ये भरपूर तीर्थ स्वामींच्या 250व्या पुण्यतिथीनिमित्त श्रीमद सम्यमिंद्र तीर्थ स्वामींचा पावन हस्त करण्यात आला आणि त्यानिमित्त श्रीमद सम्यमिंद्र तीर्थ स्वामींचा चातुर्मास या पवित्र स्थानी संपन्न झाला आणि त्यानिमित्त मुंबई शहराला स्वामींच्या आशीर्वादाने गंगा आरती चालू आहे। अजून पण आम्हाला असा अंगावर शहर येतात, आपल्या गरम होत आहे, मजा येते। आणि या कार्यक्रमाला मांगल्य पवित्रता प्रदान करणार। आम्ही खूप नशीबवान होतो की आम्हाला दिवा सुद्धा भेटला पेटवण्यासाठी। तर आम्ही दिवा पेटवून आमच्या समोर एक फॅमिली सुद्धा होती, त्यांनी आम्हाला मदत केली दिवा पेटवायला आणि आम्ही एक फोटो पण काढले आणि दीप प्रज्वलित करून पाण्यात सोडले। तुम्ही बाणगंगेला कधी आलात तर तुम्हाला एक झेंडा दिसेल, तोच झेंडा आहे जिथे आपले लक्ष्मणांनी बाण मारला होता। म्हणजे जेव्हा आपले भगवान श्रीराम सीतामातेच्या शोधासाठी निघाले होते लंकेला जायला, तेव्हा त्यांनी इथे विश्राम केला होता। तेव्हा त्यांना तहान लागली होती, तेव्हा आपले भगवान लक्ष्मणांनी ते बाण मारून गंगा काढली होती असे म्हणतात। दिव्यामुळे आपल्या गंगेला एवढं तेजस्वी रूप प्राप्त झालं होतं की ती उजाळून निघाली होती आणि आपल्या गंगेकडे बघतच राहू वाटत होतं। वाराणसी कशी वाटली, मुंबईतली वाराणसी कशी वाटली नक्की सांगा। खूप खूप मजा आली, खूप मजा आली, खूप वेगळा अनुभव होता। असं वाटलं की मेन आपण यूपी मधली जी वाराणसी आहे तिथेच आहोत असं वाटलंय। एवढं भारी वाटलंय गंगा आरती करून, लागलं इथं, लागलं भरपूर लागलं। कसं वाटलं ओंके तुला? एकदम मस्त, खूप छान एक्सपिरियन्स होता। आपण नेक्स्ट इयर पण आहे की नाही इथे यावे सगळ्यांनी मिळून, आपल्यासोबत आणखीन खूप जण असतील मला अपेक्षा आहे। आणि मुंबईची पब्लिक आणि जे मुंबईचे पब्लिक आहेत म्हणजे जे फॉलोअर्स आहेत त्यांनी नक्की या इथे येऊन गंगा आरती करा, खूप वेगळा अनुभव भेटेल तुम्हाला। आणि आपली चला आता आपण चाललोय आता घरी। तर ब्लॉग कसा म्हणजे गंगा आरती कशी वाटलं हे सगळं बघून नक्की कमेंटमध्ये सांगा। ब्लॉग पूर्ण बघा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझी कोकणची सिरीज पण तुम्हाला कशी वाटते हे पण नक्की सांगा, कारण की तुमचे कमेंट्स येत नाहीयेत। तोपर्यंत तुमचे कमेंट्स येणार नाही तोपर्यंत मला कसं कळणार। चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, बाय बाय। आम्ही आता ट्रेन मध्ये सोडलोय, तुम्ही गर्दी बघितली आता मार्केश्वरला आपण गंगा आरतीसाठी गेलो होतो।
भाऊ आठवीला आहे, एकटा फिरतोय गंगा आरतीला, एकटा आलाय दादरवरून. काय बोलतो भाऊ? एकटा आहे ना, ऋषभ नाव आहे भावाचं. गावाला इतक्याला मानलं पाहिजे. आम्ही तिघं असून हालत करत झाली गर्दीमध्ये, एवढी चिंगडी झाली, पण भाऊ एवढं लहान असून एकटा गंगा आरती करून आता रिटर्न चाललाय घरी. जय श्रीराम. जय श्रीराम.